माझं लग्न राहुल सोबत झालं तेव्हा मी एका स्वतंत्र विचाराच्या बिनधास दुनियेत जगणारी मुलगी होते. लग्नाआधी माझं एका मुलावर जीवापाड प्रेम होतं, ज्याच्यासाठी मी घरच्यांशी भांडले, पण त्याने ऐनवेळी माझा विश्वासघात करून दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. त्या धक्क्यातून मी पूर्णपणे सावरलेही नव्हते. तोच घरच्यांच्या आग्रहास्तव माझं लग्न राहुलशी झालं. राहुल एक समजदार, शांत आणि अत्यंत प्रेमळ माणूस होता. लग्नाच्या पहिल्याच रात्री मी त्याला माझ्या भूतकाळाबद्दल सगळं खरं खरं सांगितलं होतं. त्याने मला कधीच कसलाच जाब विचारला नव्हता. उलट माझ्या जखमांवर आपल्या प्रेमाने फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मनातील जुन्या आठवणींचा सुळसुळाट थांबत नव्हता. लग्नाच्या 2 वर्षांनी मी गरोदर राहिले. खरं तर मला ते बाळ नको होतं, कारण मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. पण काही वैद्यकीय गुंतागुंतीमुळे मला तो निर्णय बदलावा लागला. 4 महिन्यांपूर्वी मी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव पिहू. आई झाल्यावर माझ्या शरीरात आणि आयुष्यात खूप बदल झाले होते. मी बरीच जाडजूड झाले होते. नुकतीच राहुलची दुसऱ्या शहरात बदली झाली होती. तिथली परिस्थिती नवीन असल्याने आणि पिऊ खूप लहान असल्याने राहुलने मला काही दिवसांसाठी त्याची बहीण म्हणजेच माझ्या नणंदबाई सायली यांच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला. सायलीताईंचे घर खूप मोठे आणि प्रशस्त होते. सुरुवातीला सर्व काही छान चाललं होतं. सायलीताई माझी आणि पिऊची खूप काळजी घ्यायच्या. पण 4-5 दिवसातच सायलीताईंना त्यांच्या पतीच्या नोकरीच्या ठिकाणी एका महिन्यासाठी जावं लागलं. त्या दर काही महिन्यांनी अशा जात असत. जाताना त्यांनी त्यांचा 19 वर्षाचा मुलगा कबीर याला माझ्यासोबत घरी ठेवलं. कबीर कॉलेजला होता. तो उंच, बारीक आणि स्वभावाने अत्यंत लाजाळू व सभ्य मुलगा वाटायचा. सायलीताई म्हणाल्या, मेघा, तू एकटी बाळाला कशी सांभाळशील? कबीर घरी असेल तर तुला बाजारातून काही आणायला किंवा घरच्या कामात मदत होईल. मलाही ते पटलं आणि आम्ही दोघे त्या मोठ्या घरात राहिलो. कबीर घरी असताना मला फारसं काम नसायचं. तो पिऊ सोबत खेळायचा, तिला हसवायचा. पण 2 दिवसांनी कबीर त्याच्या एका मित्राला, सुमितला, अभ्यासाच्या बहाण्याने घरी घेऊन आला. ते दोघं अभ्यासाच्या खोलीत गेले. काही वेळाने मी त्यांना चहा विचारण्यासाठी खोलीबाहेर गेले तेव्हा आतून येणाऱ्या आवाजाने माझे पाय थबकले. सुमित कबीरला म्हणत होता, कबीर, तू सुकडे आहेस एकदम. आजकालच्या मुलींना तुझ्यासारखे बारीक मुले आवडत नाहीत. तू ज्या कॉलेजमधल्या मुलीबद्दल बोलत होतास ना, ती तुझ्यापेक्षा दुप्पट जाड आहे. ती तुझ्यासारख्या कमजोर मुलाशी मैत्री करेल का? स्वतःची पर्सनॅलिटी बघ आधी. त्यावर कबीर अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाला, सुमित, मी बारीक असलो तरी मला भरदार आणि जाडजूड स्त्रियाच आवडतात. आणि तू माझ्या शरीरावरून माझी ताकद मोजू नकोस. मला मुलींबद्दलचं आकर्षण आहे आणि माझी आवड काय आहे हे मला नीट ठाऊक आहे. त्याचे ते बोलणे ऐकून मी दचकले. मी स्वतःला सावरलं आणि खोलीत प्रवेश केला. मला पाहताच दोघेही शांत झाले. मी काही ऐकले नाही असा भाव आणत त्यांना चहा हवा की कॉफी विचारलं. कबीरने चहा मागितला. मी वळताना पाहिले की सुमित माझ्याकडे अत्यंत विचित्र नजरेने बघत होता. मी बाहेर पडतात सुमित हळूच म्हणाला, कबीर, या कोण? मी यांना आधी कधी पाहिले नाही. खूपच देखण्या आणि भरदार आहेत रे ह्या. कबीर अभिमानाने म्हणाल्या, या माझ्या मामी आहेत. खूप प्रेमळ आहेत त्या. किचनमध्ये गेल्यावर माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. चहा घेऊन मी पुन्हा गेले तेव्हाही सुमित अभ्यासाऐवजी फक्त मुलींच्या आणि आकर्षणाच्या गप्पा मारत कबीरला बिघडवण्याचा प्रयत्न करत होता. मला कबीरची काळजी वाटली. मी खोलीत जाऊन थेट सुमितला म्हटलं, सुमित, मला तुझ्या आईवडिलांचा नंबर दे. तू इथे अभ्यासाला आला आहेस की माझ्या सभ्य भाच्याला बिघडवायला? तू ज्या गप्पा मारतोयस त्या मला अजिबात आवडलेल्या नाही. आज मी तुझ्या घरी तक्रार करणार आहे.
माझा तो कडक अवतार पाहून सुमित घाबरला आणि थेट माझ्या पाया पडला. कबीरही मला विनवणी करू लागला. मामी, प्लीज सुमितला माफ कर. त्याची अशीच बडबड करायची सवय आहे. तो अभ्यासात खूपच हुशार आहे म्हणून मी त्याला आणले होते. कबीरच्या सांगण्यावरून मी सुमितला ताकद देऊन सोडून दिलं. तो तिथून पळून गेला. त्या रात्री कबीर खूप भावूक झाला होता. तो मला म्हणाला, मामी, तू मला तुझा मित्र समज ना. कॉलेजमध्ये मला एका मुलीने माझ्या बॉडी टाईपवरून नकार दिला म्हणून मी सुमितशी बोलत होतो. मला जाडजूड आणि समजूतदार स्त्रियाच आवडतात. हे खरं आहे, कारण त्यांच्यात एक वेगळीच माया आणि सौंदर्य असतं. मी त्याला हसून समजावले, नाराज होऊ नकोस, मी आहे ना तुझी मैत्रीण. आणि आम्ही हस्तोलंदन केलं. त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती. पण त्यानंतरच्या 2 दिवसात कबीरचं वागणं बदललं. तो कॉलेज बुडून माझ्या छोट्या मोठ्या कामांसाठी थांबायला लागला. दुपारी जेव्हा मी पिऊला जवळ घेऊन दूध पाजायची किंवा झोपायची तेव्हा मला जाणवले की कोणीतरी दाराच्या फटीतून माझ्यावर चोरून नजर ठेवत आहे. सुरुवातीला मला तो भास वाटला, पण एका रात्री जेव्हा मी बेडरूममध्ये होते तेव्हा दरवाजाजवळ अचानक कॅमेऱ्याचा फ्लॅश चमकल्यासारखं झालं. घरात कबीर आणि माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. माझ्या मनात कबीरबद्दल संशय बळावला. हा माझ्यावर वाईट नजर तर ठेवत नाही ना, हा विचार करून माझं मन घाबरलं. मी एकदा कबीरला सहज विचारलं, कबीर, तुला मी आवडते का रे? तो क्षणभर थांबला. त्याचे डोळे चमकले आणि तो म्हणाला, मामी, तू खूप सुंदर आहेस आणि एक उत्तम मैत्रीण म्हणून मला खूप आवडतेस. त्याच्या मनात काय आहे हे शोधण्यासाठी मी त्याचा मोबाईल मागितला. कबीर, जरा तुझा मोबाईल दे ना, माझं इंटरनेट चालत नाही. पण कबीरने फोन देण्यास साफ नकार दिला. मामी, तू वायफाय हॉटस्पॉट कनेक्ट कर. पण मी फोन देऊ शकत नाही, मला काम आहे, तो अडखळत म्हणाला. त्याचा संशयास्पद नकार पाहून माझा संशय खात्रीत बदलला. त्या रात्री पिऊ खूप रडत होती. कबीरने तिला कडेवर घेतले आणि हॉलमध्ये बराच वेळ फिरून शांत केलं. रात्री उशिरा कबीर हॉलमध्ये सोफ्यावरच पिऊला कुशीत घेऊन झोपी गेला. त्याचा फोन बाजूच्या टेबलवर होता. मध्यरात्री 2 वाजता मी हळूच हॉलमध्ये आले. कबीर गाढ झोपेत होता. मी त्याचा फोन उचलला. कबीरचा फोन लॉक नव्हता. मी थरथरत्या हाताने गॅलरी उघडली आणि व्हिडिओ फोल्डरवर क्लिक केलं. तिथे माझे अनेक व्हिडिओ आणि फोटो होते. मी दुपारी पिऊला जवळ घेतानाचे, तिला झोपवतानाचे आणि रात्रीचेही. पण ती व्हिडिओ पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या व्हिडिओचा हेतू काही वेगळाच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक राहुल घरी आला. मला वाटले की मी आता कबीरचे हे कृत्य राहुलला सांगून त्याचा पर्दाफाश करेन. नाश्त्याच्या टेबलवर मी गंभीर होऊन राहुलला म्हटले, राहुल, तुझा भाषा कबीर माझ्यावर चोरून नजर ठेवतोय. त्याचे व्हिडिओ आणि मोबाईलमध्ये ठेवले. माझं बोलणं ऐकून कबीरने मान खाली घातली, पण राहुलच्या चेहऱ्यावर राग नव्हता. राहुल शांतपणे उठला. त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, मेघा, कबीर तुझ्यावर नजर ठेवत नव्हता. मीच त्याला तसं करायला सांगितलं होतं. मी आश्चर्याने विचारले, काय? पण का? राहुल अत्यंत प्रेमाने आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, मेघा, पिऊच्या जन्मानंतर तू डिप्रेशनमध्ये गेली होतीस. तुला वाटत होतं की तू एक चांगली आई बनू शकत नाही. तू स्वतःला कोशात कोंडून घेतलं होतं आणि बाळाला जवळ घेतानाही घाबरत होतीस. मला तुझी काळजी होती. कबीरला मी सांगितलं होतं की मामी बाळाची काळजी कशी घेते यावर लक्ष ठेव आणि मला सांग. काल रात्री कबीरने मला जे व्हिडिओ पाठवले त्यात तू माझ्या नकळत पिऊला कुशीत घेऊन रडत होतीस, तिच्यावर मनापासून प्रेम करत होतीस. तू तुझ्या भूतकाळातील दुःखातून बाहेर येऊन एक पूर्ण आई झाली आहे हे मला त्या व्हिडिओमध्ये दिसलं, म्हणून मी लगेच गाडी पकडून इथे आलो. राहुलचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ज्या कबीरला मी चुकीचे समजत होते तो प्रत्यक्षात माझ्या विखुरलेल्या संसाराला जोडण्यासाठी त्याच्या मामाला मदत करत होता. कबीर उठला आणि म्हणाला, मामी, सॉरी, मला तुला त्रास द्यायचा नव्हता, पण मामाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. राहुलने मला जवळ ओढले. बऱ्याच वर्षानंतर मला राहुलच्या मिठीत ती सुरक्षा आणि खरं प्रेम जाणवलं जे मी आजवर बाहेर शोधत होते.
जो माणूस मला सोडून गेला होता तो कधीच माझा नव्हता, पण जो माझ्या सर्व दोषांसह उभा होता तोच माझा खरा जोडीदार होता. राहुलने माझ्या कपाळावर आणि ओठावर हलकं चुंबन घेतलं. कबीर पिऊला घेऊन बाहेर गेला होता. त्या शांत रोमांटिक सकाळी मी राहुलच्या गळ्यात हात टाकला आणि नव्याने आमच्या प्रेमाची सुंदर संसाराची सुरुवात केली. आत्मभानाची ही नवी आणि गोड पहाट होती. त्या गोड आणि रोमांटिक सकाळी राहुलच्या मिठीत मला एका सुखाची जाणीव तर झाली होती, पण ते सुख फार काळ टिकू शकलं नाही. मानवी मन हे फार विचित्र असतं. एखादं रहस्य जेव्हा सुटल्यासारखं वाटतं तेव्हाच त्यामागचं दुसरं मोठं रहस्य जन्म घेत असतं. कबीरने मला केवळ आईच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी ते व्हिडिओ बनवले होते. हे राहुलच्या सांगण्यावरून मी मान्य तर केलं, पण माझ्या अंतर्मनाला काहीतरी खटकत होतं. तो दिवस आनंदात गेला. राहुल 2 दिवसांची सुट्टी काढून आला होता, त्यामुळे घरात एक वेगळंच चैतन्य होतं. पण कबीरचं वागणं आता कमालीचं बदललं होतं. तो माझ्याशी नजर मिळवायला घाबरत होता. ज्या कबीरनं मला हसत हसत "मामी, तू मला माझी मैत्रीण वाटतेस" असं म्हटलं होतं, तो आता माझ्या सावलीपासूनही लांब पळत होता. त्या रात्री राहुल प्रवासाच्या थकव्यामुळे पिऊला कुशीत घेऊन लवकरच गाढ झोपला होता. घरात संपूर्ण शांतता पसरली होती. मला झोप येत नव्हती. कबीरच्या मोबाईलमध्ये मी पाहिलेले ते व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते. राहुल म्हणाला होता की कबीरने फक्त मी बाळाची काळजी कशी घेते याचे व्हिडिओ काढले आहे, पण माझ्या आठवणीप्रमाणे एका व्हिडिओमध्ये मी रात्रीच्या वेळी कपाटात काहीतरी शोधत होते आणि कबीरचा कॅमेरा केवळ माझ्या चेहऱ्यावर नाही तर कपाटातल्या त्या गुप्त कप्प्यावर स्थिरावला होता, जिथे मी माझ्या भूतकाळातील काही वैयक्तिक गोष्टी आणि एक जुनी डायरी ठेवली होती. कबीरला कपाटाच्या गुप्त कप्प्याबद्दल कसं माहीत झालं या विचाराने मला अस्वस्थ केलं. मी हळूच बेडरूममधून उठले आणि खोलीबाहेर आले. रात्रीचे 12:30 वाजले होते. कबीरच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि आत अगदी मंद प्रकाश होता. मी हळूच पावले टाकत त्याच्या खोलीत गेले. कबीर बेडवर नव्हता. तो अभ्यासाच्या टेबलवर बसून काहीतरी लिहित होता. त्याच्या हातातील ती वस्तू पाहून माझे हृदय धपापले. ती हुबेहूब माझीच ती जुनी डायरी होती, जी माझ्या कपाटात लपून ठेवली होती. ती डायरी माझ्या पहिल्या प्रेमाची, माझ्या आयुष्यातल्या त्या काळ्या पानांची साक्षीदार होती. कबीर अत्यंत एकाग्रतेने त्यात काहीतरी वाचत होता आणि बाजूला एका कागदावर काहीतरी लिहून टिपत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा साधा भोळा भाव नव्हता, तर एका गूढ कसलं तरी सूड किंवा कट शिवल्यासारखं हास्य होतं. मी तिथे स्तब्ध झाले. कबीरने ती डायरी माझ्या कपाटातून चोरली होती, पण कधी आणि कशी मी त्याला जाब विचारणार. तोच कबीर अचानक उठला आणि त्याने दिवा बंद केला. मी अंधारात वेगाने मागे सरकले आणि हॉलच्या कोपऱ्यात लपले. कबीर खोली बाहेर आला. त्याने मुख्य दरवाजा उघडला आणि तो मध्यरात्री घरातून बाहेर पडला. हा मुलगा मध्यरात्री कुठे चालला आहे या प्रश्नाने माझं अवघं शरीर भीतीने थरथरू लागलं. मी एका क्षणाचाही विचार न करता अंगावर शाल पांघरली आणि कबीरच्या मागे बाहेर पडले. गल्ली सामसूम होती. कबीर वेगाने चालला होता आणि मी अंतर ठेवून त्याच्या मागे जात होते. कबीर गल्लीच्या टोकाला असलेल्या एका जुन्या बंद पडलेल्या मिलजवळ थांबला. तिथे आधीच एक काळ्या रंगाची कार उभी होती. कारच्या हेडलाईट बंद होत्या. कबीर त्या कारजवळ गेला. कारची काच खाली झाली. आत कोण होतं हे अंधारामुळे मला स्पष्ट दिसत नव्हतं, पण त्या व्यक्तीने डोक्यावर टोपी घातली होती. मी एका मोठ्या झाडाच्या आडोशाला लपून त्यांचं ते बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. कबीरने त्यांच्या जवळील ती डायरी आणि काही कागदपत्रे त्या कारमधील व्यक्तींच्या हातात दिली. कबीरचा आवाज नेहमीपेक्षा खूप गंभीर आणि करडा वाटत होता. तो म्हणाला, "हे घ्या. मामीच्या भूतकाळातील सर्व पुरावे आहे यात. तिच्या पहिल्या प्रियकराचे नाव, त्याचे पत्ते आणि राहुल मामाला तिने कशा प्रकारे फसवले आहे याचे सगळे तपशील यात आहेत. तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच मी केलं." मामाचा विश्वास जिंकण्यासाठी मी तो व्हिडिओचा खोटा बहाणा रचला, ज्यामुळे मामाला वाटतंय की मी खूप चांगला आहे. कारमधील त्या अज्ञात व्यक्तीने एक जड पुरुषाच्या आवाजात हसून म्हटलं, "शाबास कबीर. मेघाला वाटलं की तू एक लहान मुलगा आहे, पण तिला काय माहीत तू कोणासाठी काम करतो." आता या डायरीच्या जोरावर राहुल आणि मेघाचा संसार
असा विखरेल की मेघाला स्वतःहून माझ्याकडे यावं लागेल. हे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन खरोखरच सरकली. कारमधील तो आवाज मला ओळखीचा वाटत होता. तो आवाज दुसरा कोणाचा नसून ज्या मुलाने मला सोडून दिलं होतं, ज्याच्या प्रेमात मी वेडी झाले होते, अर्णवचा होता. अर्णव परत आला आहे आणि तो माझ्या भाच्याला कबीरला सोबत घेऊन माझ्या विरुद्ध कट रचत आहे. या विचाराने माझ्या डोक्यात जणू काही चक्रावून गेलं. मी तिथून कशीबशी मागे फिरले आणि धावतच घरी आले. माझे श्वास फुलले होते. मी खोलीत येऊन राहुलच्या बाजूला झोपले, पण माझं शरीर भीतीने थरथरत होतं. कबीर एवढा कपटी असू शकतो आणि अर्णव कबीरला कसा ओळखतो? सायलीताईंना याबद्दल काय माहीत आहे का? सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा कबीर डायनिंग टेबलवर अगदी शांतपणे चहा पित होता. जणू रात्री काही घडलंच नाही. त्याने मला सांगून नेहमीप्रमाणे विचारलं, गुड मॉर्निंग मामी, चहा हवाय का? त्याच्या त्या चेहऱ्यामागचा क्रूरपणा पाहून मला त्याची प्रचंड भीती वाटू लागली. मी काहीच न बोलता किचनमध्ये निघून गेले. दुपारच्या वेळी राहुल बाजारात गेला होता. घरात मी, पिहू आणि कबीरच होतो. मी माझ्या खोली कपाट तपासायला गेले. कपाटाचा गुप्त कप्पा उघडून पाहला तर कबीरने ती डायरी तिथे जशीच्या तशी आणून ठेवली. कबीरला हे दाखवायचं होतं की डायरी चोरीलाच गेली नाही, पण त्या डायरीच्या आत एक नवीन चिठ्ठी ठेवली होती. मी ती चिठ्ठी उघडली. त्यावर लाल शाईने लिहिले होते, मेघा, भूतकाळ कधीच मरण पावत नाही, तो परत येतो हिशोब पूर्ण करण्यासाठी. कबीर फक्त एक प्यादा आहे. खरा खेळ तर आता सुरू होणार आहे. राहुलला तुझी खरी लायकी लवकरच समजेल. आज संध्याकाळी 5 वाजता जुन्या मिलपाशी एकटी ये, नाहीतर उद्या सकाळी तुझा संसार उद्ध्वस्त होईल. अर्णव. माझे हातपाय थरथरू लागले. अर्णवला माझ्याकडून काय हवे होते? त्याने कबीरला आपल्याला जाळ्यात कसे ओढले? राहुलला माझ्यावर इतके प्रेम करतो. जर त्याला हे समजले की मी अजूनही नकळत या चक्रव्यूहात अडकले आहे, तर तो मला कधीच माफ करणार नाही. संध्याकाळचे 4:30 वाजले होते. राहुल अजूनही मित्राला भेटायला बाहेर गेला होता. कबीर हॉलमध्ये बसून माझ्याकडे रोखून बघत होता. त्याच्या डोळ्यात ते गूढ आव्हान होतं. मी पिऊला पाळण्यात झोपवलं. माझं मन भीतीने व्याकुळ होतं, पण एका आईची आणि पत्नीची ममता आता जागृत झाली होती. मी ठरवलं की मी अर्णवसमोर कमजोर पडणार नाही. मी माझ्या संसाराचं खेळणं बनू देणार नव्हते. मी कबीरजवळ गेले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून कडक आवाजात म्हणाले, कबीर, मी 5 वाजता मिलवर जात आहे. तू रचलेला सगळा खेळ मला माहीत आहे, पण लक्षात ठेव, जर माझ्या बाळाला किंवा राहुलला काही झालं तर मी तुझा खरा चेहरा जगासमोर आणायला मागे पुढे बघणार नाही. माझे हे शब्द ऐकून कबीरच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. त्याला वाटलं नव्हतं की मला हे सगळं समजेल. तो काही बोलणार त्यापूर्वीच मी अंगावर ओढणी घेतली आणि त्या गूढ रहस्याचा शेवट करण्यासाठी त्या जुन्या मिलच्या दिशेने पाऊल टाकले. मागे वळून पाहिले तर कबीर फोनवर कोणाशी तरी घाईघाईने बोलत होता. आता पुढे काय होणार होतं? अर्णवचा खरा हेतू काय होता? आणि कबीर खरोखरच अर्णवचा साक्षीदार होता की या रहस्यामागचं अजून कुठलं तिसरी शक्ती होती? वातावरण अधिकच गूढ होत चाललं होतं. जुन्या मिलच्या दिशेने जाताना माझ्या पावलामध्ये भीती नव्हती, तर एक वेगळा संताप आणि जिद्द होती. आजवर मी स्वतःला खूप कमजोर समजत आले होते. भूतकाळातील त्या एका धक्क्याने मला इतकं पोखरून काढलं होतं की मी माझ्या वर्तमानाचा आनंद घ्यायला विसरले होते. पण आता माझ्यासोबत माझी 4 महिन्यांची पिऊ होती आणि राहुलसारखा देवमाणूस. माझ्या या सुखी संसारावर जर कोणी कुचकी नजर टाकत असेल तर मी आता शांत बसणार नव्हते. संध्याकाळचे 5 वाजायला आले होते. सूर्य मावळतीला चालला होता आणि त्याचे तांबूस पिवळे किरण त्या जुन्या पडक्या मिलच्या भिंतीवर रक्तासारखे लाल दिसत होते. तिथे कमालीची शांतता दिसत होती. फक्त दूरवर कुठेतरी कावळ्यांचा कर्कश आवाज येत होता. मी मिलच्या मुख्य लोखंडी दरवाजातून आत पाऊल टाकलं. आत प्रचंड अंधार होता आणि धुळीचा एक वेगळाच वास येत होता. अर्णव, मी शांत पण कणखर आवाजात हाक मारली. माझा आवाज त्या रिकाम्या मिलमध्ये प्रतिध्वनित झाला. काही सेकंद काहीच हालचाल झाली नाही. मग अचानक मिलच्या एका कोपऱ्यातून टाळ्या वाजण्याचा आवाज आला. अंधारातून एक आकृती हळूहळू प्रकाशात आली. हो, तो अर्णवच होता. त्याचे ते कपटी हास्य, त्याचे ते डोळे ज्याने एकेकाळी मला फसवले होते, पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच क्रूरता होती.
वा मेघा वा, मला वाटलं नव्हतं की तू एवढ्या हिमतीने इथे एकटीने येशील. राहुलच्या प्रेमाने तुझ्यामध्ये बरीच ताकद आणलेली दिसते. अर्णव उपरोधाने हसत म्हणाला. अर्णव, सरळ मुद्द्यावर ये. तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसण्याची? आणि कबीर, त्या लहान मुलाला तू तुझ्या या घाणेरड्या खेळात कसं काय ओढलंस? मी ओरडून विचारलं. अर्णवने खिशातून एक सिगरेट काढली आणि ती पेटवत म्हणाला, लहान मुलगा, मेघा तू खरंच भोळे आहेस ग. तुला काय वाटतं कबीर हा तुझा लाडका सभ्य भाचा आहे. कबीरला पैशाची प्रचंड हवा आहे. कॉलेजमध्ये त्याने अशी काही कामं केली आहेत ज्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी फक्त त्याला ब्लॅकमेल केलं आणि तुझ्यावर पाळत ठेवायला सांगितलं. आणि राहिला प्रश्न तुझा, तर मला तुझ्याकडून बदला घ्यायचा आहे. बदला? फसवणूक तू माझी केलीस अर्णव. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं. माझ्या आईवडिलांशी भांडले होते. तू मला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न केलंस. बदला तर मी घ्यायला हवा. माझा राग अनावर झाला होता. हो, मी लग्न केलं कारण त्या मुलीकडे पैसा होता. पण तिने मला 2च वर्षात रस्त्यावर आणलं. आज मी कर्जबाजारी झालोय. आणि जेव्हा मी पाहिलं की तू एका चांगल्या श्रीमंत घरात सुखाने नांदत आहेस, तेव्हा माझा जळजळाट झाला. मला तुझ्याकडून पैसे हवेत मेघा, 50 लाख रुपये. जर तू मला ते पैसे दिले नाहीस तर ही डायरी आणि कबीरने काढलेले तुझे काही वैयक्तिक फोटो मी राहुलच्या हातात देईन. त्यानंतर राहुल तुला घरातून हाकलून देईल. अर्णवने त्याचा खरा पत्ता समोर टाकला. मी स्तब्ध झाले. अर्णव इतका खाली घसरू शकतो याची मी कल्पनाही केली नव्हती. तो केवळ एक ब्लॅकमेलर झाला होता. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत अर्णव, आणि मी तुला 1 रुपयाही देणार नाही. तुला जे करायचं ते कर. माझा राहुलवर पूर्ण विश्वास आहे, मी हिमतीने म्हटलं. असा कसा विश्वास नाही देणार मामी? अचानक मागून एक आवाज आला. मी धचकून मागे पाहिले. तिथे कबीर उभा होता, पण त्याच्या हातात एक धारदार सुरा होता. त्याचा तो चेहरा पाहून मलाही शिसारी आली. कबीर तू? माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. हो मामी, अर्णव भाऊ जे सांगतायत ते गुपचूप ऐक. मला माझ्या कॉलेजचं कर्ज फेडण्यासाठी पैसे हवेत. जर तू मामाकडून पैसे काढून दिले नाहीस तर आज तू या मिलमधून जिवंत बाहेर जाणार नाहीस. आम्ही पोलिसांना सांगू की तू तुझ्या जुन्या प्रियकराला भेटायला आली होती आणि तुमच्यात काहीतरी भांडण झालं. कबीर अत्यंत क्रूरपणे म्हणाला. माझे हृदय जोरजोरात धडकू लागले. मी 2 पुरुषांच्या मध्ये अडकले होते. तेवढ्याच मिलच्या दारापाशी एक मोठी सावली चमकली. कोणीतरी अत्यंत वेगाने आत आलं आणि त्याने थेट अर्णवच्या तोंडावर एक जोरदार बुक्का मारला. अर्णव चक्कर येऊन खाली पडला. मी डोळे उघडून पाहिले तर तिथे दुसरा कोणी नसून राहुल उभा होता. त्याच्या मागे 2 पोलीस अधिकारी होते. राहुल? मी धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राहुलने मला सावरले आणि कबीरकडे पाहिलं. कबीरच्या हातातील सुरा भीतीने खाली पडला. तो थरथर कापायला लागला. मामा मला माफ कर, अर्णवने मला धमकी दिली होती. कबीर रडत म्हणाला. राहुलने पुढे जाऊन कबीरच्या कानशिलात भडकावली. कबीर तू मला भाचा समजलो, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू पैशासाठी माझ्या पत्नीला ब्लॅकमेल केलंस. सायलीताईंना जेव्हा हे समजेल तेव्हा त्या तोंड दाखवायला लायकीच्या राहणार नाही. पोलिसांनी अर्णव आणि कबीर या दोघांनाही बेड्या ठोकल्या. अर्णव जाता जाता माझ्याकडे रागाने बघत होता, पण आता त्याच्या डोळ्यात पराभवाची भीती होती. पोलीस गेल्यावर त्यांना घेऊन गेल्यावर मिलमध्ये फक्त मी आणि राहुल उरलो. वातावरण अगदी शांत झालं होतं, पण माझ्या मनात एक भीती होती की राहुल आता माझ्यावर रागवेल. मी मान खाली घालून म्हणाले, राहुल मला माफ कर. मी तुझ्यापासून ती डायरी लपवून ठेवली. माझ्या भूतकाळामुळे आज तुला हा त्रास सहन करावा लागला. राहुलने हळूच माझी हनुवटी पकडली आणि माझी मान वर केली. त्याच्या डोळे प्रेमाने आणि आदराने भरलेले होते. तो म्हणाला, मेघा, जेव्हा तू संध्याकाळी कबीरला धमकी देऊन घराबाहेर पडलीस तेव्हा कबीर घाबरला आणि त्याने अर्णवला फोन केला. मी घरातच होतो. मी त्याचे बोलणे ऐकले. मला लगेच समजले की काहीतरी मोठी गडबड आहे. मी कबीरचा पाठलाग केला आणि थेट पोलिसांना फोन केला. तो पुढे म्हणाला, तुझ्या भूतकाळाबद्दल मला तू लग्नाच्या पहिल्याच रात्री सांगितले होते. मग मी आज तुझ्यावर संशय कसा घेणार? मला अभिमान आहे तुझा की तू अर्णव समोर झुकली नाहीस. तू माझ्या संसारासाठी, आपल्या पिऊसाठी लढलीस. राहुलचे ते शब्द ऐकून माझ्या मनातील सर्व काळजी, सर्व जुनं दुःख एका क्षणात वाहून गेलं.
त्याने मला पुन्हा एकदा आपल्या मजबूत मिठीत घेतलं. त्या पडक्या जुन्या मिलच्या अंधारातही मला माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर प्रकाश दिसत होता. आम्ही दोघे मिलमधून हातात हात घेऊन बाहेर आलो. घरी आल्यावर पाळण्यात पिऊ शांत झोपली होती. मी तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळाची चुंबन घेतले. आज खऱ्या अर्थाने एका जुन्या बंधनातून मुक्त झाले होते आणि राहुलच्या प्रेमाच्या रंगात पूर्णपणे रंगले होते. आमचा संसार आता कोणत्याही संशयापलीकडे अत्यंत रोमांटिक आणि सुरक्षित वळणावर आला होता.